तरी दुसरा येईल तरी नाही काल सरत शेवटी बा आळ बांधून येईल सरत शेवटी बा आळ बांधून येईल सरत शेवटी बा आळ बांधून येईल सरत शेवटी बा एका जनार्दनी आमच्या काय बाजारी एका जनार्दनी आमच्या काय बाजारी बोली बोले बोले वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे बोलो आम्ही वर्तमान खोटे बोलो आम्ही वर्तमान खोटे पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगा अवगा 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 तांगल दिगागे 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 हे पवना तुम्ही चेतला निपुणा जागायो करुणी उचित सोनी उचित नानी हृदयात दान मागायचं आलो दान मागायचं दान मागायचं आलो दान मागायचं दान मागायचं आलो दान मागायचं मम्मी गा आता चला थोडं गागा कुणी कुंकू घ्या कोणी काळामध्ये 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 सोहमवाग्या सोहमवाग्या प्रेम नगरावारी सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी हे माझ्या मल्हारी दिवाडा मल्हारी मल्हारी दिवाडी मल्हारी मल्हारी दिवाडी मल्हारी फिरवितो तुम्ही डुगुडुगाई का फिरवितो तुम्ही डुगुडुगाई का फिरवितो तुम्ही डुगुडुगाई का सब एक साथ धन्यवाद नये वाटो मन काही न देखावे ते भिन्न पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवस राती नये काकुळती कोणा येवो हरिभक्ती पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवस राती तुका म्हणे साई स्वर द्या फक्त करील कृपेची विठाई पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवस राती मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी
आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची बाई नमो देव भोळा चक्रवर्ती देवा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदव सन्नास्त्वयि गिरः अथा वाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममाप्रीशस्तोत्रे हरनिरपवाद परिकरः मस्तक हे पायावरी या बारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा येती महाद्वारा हरी भेटी विठ्ठल विठ्ठल थोडा बेस कमी करायचा आणि आवाज द्या. बेस कमी करून कडक करून आवाज द्या. मधल्या भजनाला घाल. विठ्ठल 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 नये वाटू मन काही न देखावे ते भिन्न पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवस राती. संप्राप्त कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय. थोडं मॉनिटर द्या. ज्या श्री तुकोबारांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता, गंगेची शुचिता
आईची वात्सल्यता शिवपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय श्री महाराजांचा अत्यंत गोड, अत्यंत प्रसिद्ध असलेला 4 चरणाचा साधकाला विधिमुखाने काही गोष्टी स्वीकारायला सांगणारा आणि काही गोष्टीचा आयुष्यात निषेध करणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल भगवान श्री महादेवाच्या पवित्र प्रांगणामध्ये अत्यंत पुरातन असलेलं, सिद्ध असलेलं आणि कृपेचं वैभव असलेलं एक आगळं वेगळं स्थान आज मला पहिल्यांदा अनुभूतीला येतं आहे. आपल्याला मला पहिल्यांदा येण्याचं भाग्य मिळालं आणि आल्या आल्या तसा दर्शनाला गेलो. किती सुंदर स्थान आहे. प्रत्यक्ष गंगामाई आहे आणि गंगामाईच्या साक्षीनं भगवान महादेव इथं विभूषित नांदत आहे. जिथं तीर्थ आहे तिथं देव आहे. काही ठिकाणी तीर्थ मिळतं, देव मिळत नाही. देव मिळतो, तीर्थ मिळत नाही. देवही मिळतो, तीर्थही मिळतं, ते स्थान कायम पाहायला मिळत नाही. या तिन्ही गोष्टी एकत्रित इथं आणताय. भगवान परमात्मा तुम्हाला रोज प्रतीतीला येतोय, रोज दर्शन देतोय. तुमच्याकरता खूप मोठी उपलब्धी आहे, खूप मोठा आनंद आहे. मी एवढंच सांगेल, या मुग्गाव नावाच्या गावकऱ्यांनी तुमच्या पूर्वजांनी केलेल्या पेरलेल्या भक्ती साधनेच्या शुद्ध बीजाचा परिणाम आहे की भगवंत तृप्त होऊन इथं नांदतोय तुम्हाला आशीर्वाद द्यायला. जसं चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायला कुंभार लागतो, ऐका, चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायला कुंभार लागतो, सोन्याच्या लगडीचा अलंकार घडवायला सोनार लागतो, तसं बिघडलेलं जीवन सुखी करण्याकरता भगवंताचा आशीर्वाद लागतो. त्याशिवाय जीवन सुखी होत नाही महाराज. आणि प्रत्यक्ष तो आशीर्वाद देण्याकरता देवादी देव महादेव आपल्या या मुग्गावला हजर आहेत. भगवान महादेवाचं दर्शन करून अत्यंत प्रसन्न अंतःकरणाने इथं सेवेला उभा आहे. तुकोबारींच्या मिळालेल्या निवडलेल्या 4 चरणाच्या अभंगाची सेवा मला या ठिकाणी करायची आहे. उपस्थित ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देतो, प्रणाम करतो. आज ज्यांच्या अट्टहासाने, ज्यांच्या प्रेमाने ही सेवा माझ्याकडे येते, गेल्या खूप दिवसापासून, ज्यांचा विशेषतेनं आपण मुग्गावला कीर्तनाला आलं पाहिजे. खरं तर घरी कीर्तन करायची इच्छा आहे, पण आमच्या गावात एवढं मोठं अधिष्ठान आहे, भगवंत आहे, घरी केल्यापेक्षा देवाच्या दरबारात कीर्तन सेवा झाली पाहिजे असा आग्रह ज्या भवर परिवाराचा होता. त्यामध्ये आदरणीय श्री दत्तात्रय लक्ष्मण भवर यांच्या संयुक्त विद्यमाने आज माझ्याकडे सेवा आलेली आहे. अत्यंत भोळं, सदाचारी आणि वारकरी संप्रदायाप्रती आस्था असलेले एक व्यक्तिमत्व आहे. मला जेव्हा जेव्हा ते कीर्तनाला भेटले तेव्हा एकटे भेटले नाही, त्यांच्या मुलांना घेऊन भेटले. आणि बापाची इच्छा पूर्ण करण्याकरता त्या पोरांनी कीर्तन सोहळा आयोजित केला. आमच्या वडिलांची इच्छा आहे विशाल महाराज आले पाहिजे. दरेवाडीला आले, सावरगावला आले, नगरला आले, रुपीनगरला त्यांची मुलं पुण्यात राहतात, एक मुलगा राहतो तिथं आले, 2 मुलं नगरला राहतात, वेल क्वालिफाईड, उत्तम एज्युकेटेड तिघही त्यांची मुलं आहेत. 2 नगरला, 1 पुण्याला आहे आणि अत्यंत वारकरी परिवार आहे. तिघही पोरांची, मुलांची भावना एवढी होती की आमच्या वडिलांची इच्छा तेवढी पूर्ण झाली पाहिजे बुवा. वडिलांची इच्छा पूर्ण करण्याकरता कीर्तन ठेवणार एक चांगलं कुटुंब मला आज पाहायला मिळालं, ज्या परिवाराचं नाव आहे भवर परिवार. एकदा जोरदार टाळी वाजवून त्या पोरांना तुम्ही सगळ्यांनी मिळून आशीर्वाद द्या. खरोखर त्यांच्या प्रती असलेली आत्मीयतेची भावना आहे. हो, त्या परिवाराला धन्यवाद देतो, दत्तात्रय बाबांना वंदन करतो. मिळालेल्या वेळेमध्ये या अभंगाचा काहीसा विचार आपल्या समोर मांडतो. हरिभक्त परायण श्रद्धेय गोरक्ष महाराज या पारायण शिवलीला अमृत पारायणाच्या व्यासपीठावर ते नेतृत्व सांभाळत आहेत. आदरणीय ज्ञानेश्वर माऊली मुग्गावकर, अंकुश महाराज भवर आदी करून सगळीच महाराज मंडळी, या सगळ्यांप्रती प्रेमभावना, कृतज्ञता समर्पित करतो. आज कीर्तनाची गोड ज्यांनी चाल गायली अशी श्रद्धे हरिभक्त परायण हरिभाऊ महाराज काळे, त्यांच्या साथीला गोड ज्यांनी चाल गायली अशी श्रद्धे हरिभक्त परायण बिभीषण महाराज कोकाटे
आदरणीय मृदंग साथीला महाराष्ट्रातलं मृदंग वैभव श्रद्धेय हरिभक्त परायण योगेश महाराज सूर्यवंशी माऊली महाराज महाराज भोवर भवर बर बर माऊली महाराज भवर योगेश महाराज सूर्यवंशी आजीनाथ महाराज भवर गोरक्ष महाराज अंकुश महाराज आदी करून सगळीच मंडळी या सगळ्यांप्रती करुणा व्यक्त करतो. उत्तम सिस्टीम आपण मंगलमूर्ती सिस्टीम कार्यक्रमाला लावली, तुम्हालाही धन्यवाद देतो. आणि परिसरातून आलेल्या सगळ्या गायक वादक गुणीजन महाराज मंडळींच्या चरणी साष्टांग दंडवत करून सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल मी जो अभंग सेवेकरता निवडलेला या अभंगाच्या द्वारा तुकोबार आहे. विधिमुखाने काही गोष्टी स्वीकारायला सांगताय आणि निषेधाने काही गोष्टी टाळायला सांगताय. मुगगावकर, प्रपंच आणि परमार्थ हे दोन भिन्न क्षेत्र आहेत. त्या भिन्न क्षेत्राचं बारकाईनं अवलोकन केलं तर आपल्या एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात येईल. प्रपंच हे असं क्षेत्र आहे जिथे माणसाला कायम 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 मनाचा प्रवास करावा लागतो. आणि परमार्थ ही अशी साधन आहे जिथे इच्छा असून सुद्धा मनाचा प्रवास करता येत नाही. मन जिथे थांबवावं लागतं त्याला परमार्थ म्हणतात आणि मन जिथे चालूच ठेवावं लागतं त्याला प्रपंच म्हणतात. प्रपंचामध्ये चालल्याशिवाय माणसाला यश मिळत नाही आणि परमार्थामध्ये थांबल्याशिवाय माणसाला यश मिळत नाही. थांबणाराच माणूस परमार्थिक साधने सुखी होतो. दिवसभराची धावपळ करून सोमवारी भगवान महादेवाचं दर्शन घेऊन तासभर ज्याला देवाच्या मंदिरात थांबावं वाटतं त्याला जगण्याचा आनंद घेता येतो. जगण्याचा आनंद कोणालाही घेता येत नाही. केवळ धावपळ केवळ पळापळी करणारा जर सुखी असता तर या जगात सुखी क्रमांकाच्या यादीत पहिलं नाव कुत्र्याचं असतं. त्याच्या इतकी धावपळ आपल्या आयुष्यात नाहीये. ज्या अर्थी तो सुखी नाहीये त्या अर्थी धावपळ करणारा सुखी होत नाही असा त्याचा अर्थ आहे. कोण सुखी होतो? सुखी होण्याकरताचा मंत्रच तुकोबरांनी दिलेला आहे. सुखाय कर्मानी करोती लोको नतय सुखम वान्य दुपारमं वा विंदेत भूयस ततैव दुःखम यदत्र युक्तम भगवान वदेन्नहा. मैत्रेय बोलतात, विदुरांचा आणि मैत्रेय यांचा गोळ संवाद श्रीमद भागवत महापुराणात आहे. सुख कोणाला नकोय? सुखम सर्वस्मयी रोचते हिताय पुत्रो जनन्ये प्राणनाथंच पत्ने भार्या गोतम पत्ते सत्यम च सते मध्यम मध्यपाय देवोपि भक्ताय सुखम सर्वस्मयी रोचते हिताय. कोणाकोणाला काय आवडतं? पुत्रो जनन्ये, आईला मुलगा आवडतो. भार्या गोत पुत्रो जनन्ये प्राणनाथंच पत्नी, पत्नीला पती आवडतो. भार्या गोतम पत्ते, पत्नीचं गणगोत नवऱ्याला आवडतं. भार्या गोतम पत्ते सत्यम च सते, संतांना सत्य आवडतं. मध्यम मध्यपाय, दारू पिणाऱ्याला दारूच आवडते. देवोपी भक्ताय, देवाला भक्तच आवडतो. पण या जगाचा विचार केला शास्त्रकार बोलतात तर सुखम सर्वस्मयी रोचते हिताय. सुख मात्र सगळ्यांना आवडतं हे सत्य आहे. मग सुखाची वाटचाल तुकोबारांनी तुम्हाला मला द्यावी. मनाचा प्रवास करू नका, ते थांबवा. थांबवण्यात आगळी वेगळी मजा आहे, थांबवण्यात आगळा वेगळा आनंद आहे. तुम्ही थांबा. एकदा त्या मनाला चुकीची सवय लागली की ते भगवत चरणाकडे जात नाही, प्रभुनिष्ठ जीवन होत नाही. चुकीचं व्यसन लागू द्या. मनाचं सोडा, शरीराला जरी चुकीचं व्यसन लागलं तरी व्यसन सुटत नाही माणस. वाणीला लागू द्या. गरीब कुटुंबातली मुलगी श्रीमंत घराण्याची सून झाली आणि त्या पोरीला सवय, तिला कोणी कधी सांगितलं बाई पाणी आण, ती म्हणायची हा. झाडून काढ हा. धुणं धुई हा. भांडी घास हा. सासरा म्हणे हा 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 काय म्हणतं का वेड्यासारखी? होय म्हणत जा. काय म्हणत जाशील? होय. काय म्हणत जाशील? होय. काय म्हणत जाशील? होय. काय म्हणत जाशील? होय. म्हणे म्हणत जाशील ना असं? म्हणे हा. ही उजी बेला लागलेली सवय जात नाही महाराज. चांगल्या चांगल्यांच्या सवयी गेल्या नाही, गेल्या नाही.
मी एका घरी चहा घ्यायला गेलो, त्या घरातलं एक 35-40 वर्षाचं पोरगा असं काय हात जोडायचं आणि म्हणायचं राम 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 राम. मी ना त्या म्हातारीला म्हटलं, आजी तुझं पोरगं लयच भाविक दिसतं मला, राम 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 रामच म्हणते. काय नशिबवान बाई आहे तू, राम राम म्हणणार पोरग पोटी जन्माला आलं. ती म्हातारी म्हणे, बापा का आले म्हणेन तो राम राम, तो ग्रामपंचायतले उभा होता म्हणे पडला, तेपासून असाच करून राहिला राम 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 राम. व्यसन जडतं माणसाला, आणि एकदा व्यवहारातलं जडलेलं व्यसन जर निवृत्त होत नाही तर मनाला जडलेलं व्यसन कधी माघार घ्यावं, कधी निवृत्तीला जावं. क्षणभर वळवलेलं मन काय प्रताप करू शकतं याचे उत्तम उदाहरणं आहेत. ज्या स्त्रियांनी मनाचा प्रवास केला त्या स्त्रिया घर सुखी करू शकत नाही. ज्या पुरुषाने मनाचा प्रवास सुरू ठेवला तो पुरुष घर सामर्थ्यानं चालवू शकत नाही. घर चालवायला थांबावं लागतं, थांबावं लागतं. कधी घरात थांबावं लागतं तर कधी वनात थांबावं लागतं. लग्न हा जुगार आहे मुगगावकर, विवाह हा जुगार आहे. कोणी लग्नाच्या जुगारामध्ये हारतं तर कोणी लग्नाच्या जुगारामध्ये जिंकत. काही माणसं हारतात, काही माणसं जिंकतात. लग्न हा जुगारच आहे. पण मला सामूहिक विचारायचंय, जुगार कोणताही असू द्या, तिथं हारणाऱ्यांची संख्या जास्त असते की जिंकणाऱ्यांची? हारणाऱ्यांची. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? कशाची संख्या जास्त असते? जरा बसलेले बोलत जा. हारणाऱ्यांची. तुम्हाला जर मी हा प्रश्न केला की तुम्ही हा जुगार हारले की जिंकले, तुम्हाला उत्तर मागणार नाही मी. पण बसलेल्यांचं जिंकलोय सांगायचंही धाडस नाही आणि हारलोय सांगायचंही धाडस नाही. इतकी गोची झाली आपली. चांगले चांगले माणसं हारले महाराज. गावात चर्चा होते ना, माणूस फार सज्जन आहे हो, पण आता काय करता, तो हारले ते बाई पुढं. चर्चा आहे गावात. कीर्तनाला बसलेल्या महिलांना माझी प्रार्थना आहे, तुमचा नंबर, थोडा आवाज कमी झालाय, तुमचा नंबर हारणाऱ्याच्या यादीत आणि हारवणाऱ्याच्या यादीत जाऊ देऊ नका. मनाचा प्रवास थांबवा. जिनं मनाचा प्रवास थांबवला तीच मालकाला, पतीला, घराला सुख देऊ शकते. तुम्हाला एकाच घरातली 2 उदाहरणं सांगतो. राजा दशरथाला राजवाड्यात रडवणारी बायको होती आणि प्रभू श्रीरामाला वनवासात हसवणारी सुद्धा बायको होती. एक राजवाड्यात रडवते आणि दुसरी वनवासात हसवते. एकीला राजवाड्यात नवऱ्याला हसवता आलं नाही आणि एकीला 14 वर्ष वनवासात देवाला कधी रडवता आलं नाही. ठरवलं ना, मनाचा प्रवास थांबवला ना, आहे तिथं तुम्ही जीवनात सुख विकत आणावं लागत नाही, सुख जन्माला घालावं लागतं सदाचारी स्त्रीला. अरे ज्या घरात सुख बाहेरून विकत आणलं जातं, चित्रपटाला नेलं तरच बायको नीट राहते, विकत आणलेलं सुख आहे. शॉपिंगला नेलं तरच ती घरात नीट राहते, हे विकत आणलेलं सुख आहे. पिकनिकला नेलं तरच ती घरात नीट राहते, हे विकत आणलेलं सुख आहे. खरं सुखाचा जन्म देणारी सदाचारी माऊली कशी असते सांगू का? पिकनिक नाही, शॉपिंग नाही, चित्रपट नाही. पंढरपूरची वारी आल्यानंतर नवऱ्याचा पडलेला चेहरा पाहला की तिला समजतं याच्या खिशात पैसे नाही, याला पंढरपूरला जायचंय. मालक पंढरीला जायचं नाही का? हो जायचंय ग, पण पैसे नाही माझ्याकडं. ती म्हणते माझ्या जवळचे घ्या. पण वडिलोपार्जित वारी, पंढरपूरची वारी आपल्या घरातली चुकवू नका. स्वतःच्या बचतीतले 2 पैसे नवऱ्याच्या खिशात घालून आपलं घर कमी खर्चात चालवेल, पण पंढरीची वारी चुकता कामा नये. जी नवऱ्याला पंढरीला पाठवते तिला घरात सुख जन्माला घालणारी स्त्री म्हणतात, ध्यानात ठेवा. या काय करता विकत सुख आणणाऱ्या? सुख विकत आणून उपयोग नसतो. सुखाचा जन्म घरात व्हावा, पण त्याच्याकरता मनाचा प्रवास थांबवावा लागेल. केलेला प्रवास मनुष्याला सुखापर्यंत नेत नाही, नेऊच शकत नाही. बरं, आताच्या काळात मनाचा प्रवास व्हायला वेळ नाही ना लागत. मी उदाहरण देतो तुम्हाला. इथून एखादी बाई मुक्ताईनगरला निघाली, ती बसली या सीटवर, छोटस तिचं बाळ होतं 4-5 वर्षाचं, तिनं ते सोबत घेतलं, या सीटवर बसली. तिच्या अगोदर पलीकडच्या सीटवर अगोदरच एक माणूस येऊन बसलेला होता. प्रवास सुरू झाला.
2 तासाचा प्रवास झाल्यानंतर त्या बाईनं पिशूतून एक डबा काढला. त्याच्यात दही, धपाटे, काही दसम्या. लांब प्रवासाला गेलो की बनवण्याचे हे पदार्थ आहे. आपण प्रवासाला जातो तेव्हा दसम्या घेऊन जातो. आपल्या महाराष्ट्रातलं भोजन एवढं सुंदर शास्त्र आहे की कोणत्याही वेळेला कधी माणसानं काही खाऊ नये हे सुद्धा शिकवण्याचं काम आपल्या संतांनी केलं. युक्त आहार विहार नेम इंद्रियासे सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. ते म्हटले जास्त खाऊ नये, जास्त बोलू नये, काही खाऊ नये. काही खायचं का? काही काही रोज वरण खाता. अरे मरण आलं ते वरण खाऊ ग, रोज वरण. बरं धोरण नाही त्या वरणाला. मी एका ठिकाणी जेवायला बसलो, पानं वाढले केळीची. 4थं पान वडणाचं वाढणं चालू आहे, तर खालून दांड माया पानावर आला. त्याला म्हटलं इकडे येऊ नको आता, तिथंच थोडं जास्त टाक, मी घेतो माझ्या भात भिजून. अरे काय वरण आहे ते, स्वयंपाक काही काही माणसानं खाऊ नये. आहार मनुष्याचा थोडा असावा पण चांगला असावा, नीटनेटका असावा. उन्हाळ्यामध्ये असं म्हणतात, आयुर्वेदाचे नियम इतके सुंदर आहे, एक भाकरीची तुम्हाला जर भूक असेल तर तुम्ही 3 चतकोर भाकरी खाल्ली पाहिजे. आणि राहिलेल्या 1 चतकोर भाकरीच्या जागेत तुम्ही लिक्विड घेतलं पाहिजे. लिक्विड म्हणजे ताक, दही, लिंबू सरबत, एखाद्या फळाचा ज्यूस, असं काहीतरी पिलं पाहिजे त्या राहिलेल्या चतकोर. पण आता हे आयुर्वेदाचे नियम सांगणं सगळ्या ठिकाणी बरं नाही. भोजन मध्ये तू अमृतम भोजनंते विषमवारी असं म्हणतात. जेवणामध्ये मध्ये थोडं थोडं पाणी पिलं पाहिजे. भोजन मध्ये तू अमृतम, ते अमृतासारखं आहे. पण जेवण झाल्या पाणी पिऊ नये. एका माणसाने 1 भाकर खाल्ली आमटीत, काला मोडून, शिपी आमटीत. शिपी आमटी जवळ आहे तुम्हाला? लय बोर्ड दिसत होती शिपी आमटीची. इथे शिपी आमटी मिळेल. काही भागाचं प्रसिद्ध असतं. तुमच्या भागात शिपी आमटी फेमस आहे. त्या पुण्यात जोशी वळा फेमस आहे. त्या कोंडाजीचा नाशिकचा चिवळा फेमस आहे. रामभाऊची मिसळ फेमस आहे. एक जोगेश्वरी नावाची मिसळ खूप फेमस आहे. आमच्या गावचा गांजा फेमस आहे. लय फेमस आहे आमच्या गावचा. प्रत्येक गावचं काहीतरी असतं आहे की नाही. शिपी आमटी, ते शिपी आमटीत 1 भाकरीचा काला मोडला त्याने, जेवला. 1 भाकरी खाल्ल्यावर त्यानं 1 तांब्या पाणी पिलं, पूर्ण तांब्या. तो माझ्या शेजारीच होता. म्हटलं भाऊ, हे एवढं पाणी पिणं जेवण झाल्यावर चांगलं नाही, थोडा ब्रेक घेतला पाहिजे. आणि पाणी प्यायचंच असेल तर पाणी मध्ये पाहिजे, जेवणात मध्ये. तुम्ही 1 तांब्या भाकरीवर घेतला. तो म्हणे आणखी 1 भाकर आणा मला. त्यानं परत 1 भाकरीचा काला मोडला शिपी आमटीत. तो म्हणे महाराज, खाली 1 भाकर, वरती 1 भाकर. कसा घातला तांब्यामध्ये. म्हटलं बो तू न तर घातला, पण मी सांगणं सोडून देतो हे आजपासून. कोणाला आयुर्वेद सांगायचं नाही बाबा. काय लोकांना आयुर्वेद सांगतात, ते काय दिवस राहिले का? पण जेवण, अहो काय सुंदर पद्धत आहे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांची जेवणाची. इतकी सुंदर पद्धत नाही कुठं. आपल्याकडं चोष्य प्रकार आहे, लेय पेय प्रकार आहे, ताक पिण्याचा प्रकार आहे, आपण जिराचा सोडा पिण्याचा प्रकार आहे, चोष्य प्रकार आहे जेवणात. लोणचं आहे की नाही? तुमचं लग्न झालंय का? तुमचं झालंय. विशाल भाऊ आहे नाव, आपण एकाच राशीची माणसं आहे की नाही? मग अशी ते भेटले बरं का मला. तुम्हाला भाजी कोणती आवडते विशालराव? हा नाही तसं नाही, हुशारीनं उत्तर देऊ नका. प्रामाणिकपणाने भाजी कोणती आवडते सांगा. एवढं एकदम जे करून देईल ते म्हणजे काय, ते आवडीचं नसल्यावर खायचं का? निदान कीर्तनात घरी ठीक आहे तुमचं. कोणती भाजी आवडते? शेवग्याच्या शेंगाची. अरे वा, शेवगे म्हणजे तुमची भाजी कीर्तनात सांगण्याजोगी आहे बाबा, आहे की नाही? मी एकाला विचारलं तुम्हाला कोणती भाजी आवडते, तो म्हणे ती इथं सांगण्यासारखी नाही. अरे म्हटलं बापा सांगू नको बाबा, तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची भाजी आवडते. आणि समजा मी जळगाव जिल्ह्यातला माणूस आहे, मला शेवभाजी आवडते. ठीक आहे, दोघांना 2 भाज्या आवडतात. पण 2 भाज्या ताटात बनवलेल्या आहे. जेवण असं सांगतं, भोजनशास्त्र असं सांगतं, शेवग्याच्या शेंगेचा 1 घास घेतल्यावर लगेच तुम्हाला शेवभाजी खाता येत नाही.
किंवा शेवभाजीचा घास घेतल्यावर लगेच तुमचा अख्खा मोर्चा शेवग्या गळगळवता येत नाही. मग त्याच्याकरता चोष नावाचा प्रकार भोजनात आहे. एक घास शेवभाजीचा खावा, नंतर लोणच्याची फोड, आचार्याची फोड हातात घ्यावी आणि ते आचार, ते लोणचं जिभेला चोखावं, लावावं तो हात, ते बोट. त्यावेळेला आपली जीभ फ्रेश होईल. कशा करता? शेवगा खाण्याकरता. एक चव वजा झाल्यावर दुसरी चव माणसाला घेता येते, तशी घेता येत नाही. आपल्या शास्त्रांनी जीवन सांगितलं आपल्याला. गाढवाला काय गुळाची चव मारा, तुम्ही इतर प्रांतात जा, इतके पदार्थ नाही. अरे निम्मे देशात आपल्या तर भातच खाता लोक, फक्त निम्मे देशात काहीच नाही. भातावर आमटी घातली, भातावर ते काव चालले. ओ माऊली थांब ना थोडं. ते आताचे पोरं कीर्तनात बसत नाही. त्यांना म्हटलं अरे 10 वाजले, एकच चित्र आहे, काही जाहिरात नाही, ब्रेक नाही, ॲडव्हर्टाईज नाही, ते पचत नाही त्यांना ते. पण ते येईल बरं का जाऊन. ते पहा तुम्ही थोड्या वेळात येतं ते बरोबर. मला सवय महाराज, ते माझं रोजचं आहे बंधू भगिनींनो, सकाळ संध्याकाळ. त्यामुळे मला ते आता कम्प्युटर टेक्नॉलॉजीचं युग आहे, स्पर्धेचं युग आहे. अब जमाना बदल गया. काही वर्ष अगोदर बरं होतं, 20-25 वर्ष अगोदर आता कानाला हात पुरवा लागायचा, तेव्हा पोरगं वर्गात जायचं. आता नर्सरी, प्ले ग्रुप, नर्सरी, KG1, KG2, फर्स्ट स्टँडर्ड, KG2 नंतर म्हणजे 6 वर्षाच्या अगोदर त्याचे 3 वर्ग होता. अशी परिस्थिती आहे आज. त्यामुळे ते पोरं ब्रिलियंट खूप झाले. काळ बदलला. आता या टीव्हीमुळे आपण काही कीर्तनात बसायला तयार होत नाही. मला आठवतं चांगलं, तुमच्या घरात 20 वर्षाच्या अगोदर किती चॅनल होते टीव्हीत? एकच. ते पूर्ण वेळ दिसायचं नाही. थोडा असं सारखा बाबा, ते मला दिसू द्या, ते बाबा मागचे. पूर्ण वेळ दिसायचं नाही चॅनल. कधी कधी माझे वडील सरपंच होते. मी शाळेतून घरी आलो की संध्याकाळी 7च्या बातम्या आमच्या वडिलांना लय हौस ऐकायची. एकदा माणूस सरपंच झाला की माणसाला जीवनभर बातम्या ऐकाव्या लागतात. खुर्चीच तशी आहे ती. आमचे वडील म्हणायचे लाव रे टीव्ही. मी टीव्ही लावायचो. खळा, तो ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता आमच्या घरी, शटरचा. तो टीव्ही लावला, शितर नाही टीव्हीत. आमचे वडील म्हणत इकडे. मला त्या अशी वरती चढून देत, पत्राचं घर. मी माझ्या घरावरचा अँटिना जिल्ह्याच्या दिशेने फिरवायचो. जळगाव 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 जळगाव. वरून खाली विचारायचो आलं का. आमचा चुलत भाऊ अमोल नावाचा, तो म्हणे मुंग्या आल्या गड्या, तू फिरो येईन चित्र. ते फिरवता फिरवता चित्र यायचं. पण चित्र आल्यानंतरचा आनंद आगळा वेगळा आहे. 7 वाजेला त्याच्या बातम्यांच्या आधी येणारे टीव्हीवरचे चित्र आनंद देणारे होते. अहो कबीर महाराजांची अभंग ऐकायला यायची. मी रोज सांगतो, रोज गोड चित्र होतं तेव्हाच टेलिव्हिजनला. आज तितकी टेलिव्हिजन सुद्धा चांगली राहिलेली नाही. काय सांगाव. अरे डोक्यावर पदर घेऊन 7च्या बातम्या सांगायला बाई यायची, म्हणायची नमस्कार, दूरदर्शनवरच्या प्रायोजित बातम्या. काय संस्कृती होती. आता बातम्या सांगणारी काही दिवसानं परिस्थिती आहे ना. एक दिवस माझ्या आजीनं जाहिरात पाहिली टीव्हीला. दूसरी सफेदी निरमा से आए, रंगीन कपड़ाई खिल खिल जाए, सबकी पसंद निरमा, वॉशिंग पावडर निरमा. मग आजी म्हणे भाऊ ए पोरो, ते फुलं बिलं टाकू नका रे, माझं लक्ष आहे तुझ्याकडे, गप्पच ना जरा. आमची आजी म्हणे भाऊ काय म्हणते रे ती बाई. म्हटलं ती म्हणते तुम्ही आमची पावडर घ्या, तुमचे कपडे दुधासारखे स्वच्छ निघतील. आमची आजी म्हणे तिला सांग आम्ही तुझी पावडर घेऊ बी, कपडे दुधासारखे स्वच्छ निघतीलही, पण तू कपडे तर घाल. तू कपडे घालत नाही, तू धुतं काय. सब चोतों की बाजार में फतरों का व्यापार चल रहा. परिस्थिती 7-6:30 टीव्हीला आवाज यायचा. ओ भैया 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 गाडीवाला गाडीवाला, ओ गाडीवाला,
गाड़ी धीरे हाक रे, गाड़ी तेरी रंगी बेरंगी, बैल तेरे गुलजार. टीव्हीला 2-4-5 वर्ष गेली, गाणं बदललं पण चांगलं होतं. चल रे सरजा, चल रे राजा, आर बिगी बिगी डौलान डौलान, नगाव मोठावरच गाणं, काळ मातीत मातीत ती पण चालत, ती पण चालत, पण चालत, ही काळी आई धन धान्य दे, आमुची माती आमुची माणसं. यायचं की नाही? तो काय अभंग नाही, तुम्ही लागले पावले खेळला बरोबर. यायचं की नाही टीव्हीला? आता टीव्हीत बैल कधी दिसेल तर शपथ आहे बा, कधी बैलच नाही राहिला. चला, त्यामुळे पोरं कीर्तनात बसायला तयार होत नाही. त्यांना एकच चित्र दिसतं, त्यांना मध्ये मध्ये ब्रेक लागतो, जाहिरात लागते. पण ते जितका वेळ आपल्या जवळ आहे तितका वेळ आपण त्यांना सांभाळण्याची चांगली कसब करूया मिळालेल्या वेळेत. क्षणभर वळवलेलं मन कुठल्या कुठं माणसाला घेऊन जातं याचं उत्तम उदाहरण सांगत होतो तुम्हाला. एसटीच्या सीटवर ती बाई बसली आणि पलीकडच्या सीटवर अगोदरच एक माणूस येऊन बसलेला होता. प्रवास चालू झाला, तिनं पिशवीतून डबा काढला, दही धपाट शिरा सगळं घरून बनवून आणलेलं, आणि सोनूला म्हटली, सोनू शिरा खाऊन घे, थोडा डबा खाऊन घे. तो म्हटला मला नको. खा रे बाबा, मला नको. अरे खा ना राजा, मला नको. अरे खा ना बाबा रे, नाही नाही मला नको. शेवटी आईच ती, तिनं डोकं चालवलं आणि त्या लेकराला म्हटली, तू खातो का देऊ त्या काकाला, खातो का देऊ काकाला, खातो का देऊ काकाला, खातो का देऊ काकाला. पलीकडच्या सीटवरच्या माणसाकडे बोर्ड दाखवलं. असं झालं 10-15 वेळा, देऊ का काकाला, देऊ का काकाला. शेवटी काका म्हणत, बाई तुमचा जो काय असला तो लवकर निर्णय घ्या बुवा, कारण तुमच्या या डब्याच्या नादात मी 3 गावं पुढे आलो, माझं गाव माग गेला आता, तरी अजून तुमचं तेच चालू आहे, देऊ का काकाला. अगं देत कधी? आता हसलात ना तुम्ही, आता त्याचा भाव आहे का? तो एसटीत बसलेला माणूस, तुम्ही आम्ही सगळे जीव आहे. ती एसटी म्हणजे आपलं आयुष्य आहे, आपला प्रवास आहे. तो कंडक्टरने अर्थात संतांनी संत तीर्थाला, देव तीर्थाला जाण्याचं तिकीट आपल्या हातात दिलं. पण दुर्भाग्य जीवाचं, मध्येच्या बाईची भेट झाली. ती बाई म्हणजे ही माया, हा प्रपंच. ती देत काही नाही, फक्त दिल्यासारखं करते. देऊ का, देऊ का, देऊ का, देत नाही. आलेल्या तिच्या नाद. साहेब त्रास होतोय का बसायला? बसा बस. काय गुडघ्याचा त्रास? बस, काही नाही. मी मगापासून पाहतोय, मला जाणवलं, पण तुम्ही लाजत होतात. काही नाही, त्रास आहे शरीराला, त्याला काय. बस. विठ्ठल विठ्ठल चाललेली एसटी परवंत्याच्या संतांच्या गावाकडं. पण दुर्भाग्य ही बाई भेटली आणि त्या मायेच्या नादात, ऐका ऐका, लक्ष द्या माझ्याकडं, तिच्या नादात हा 3 गावं पुढे आला. ते 3 गावं म्हणजे अहंता, ममता आणि वासना. मानवी जीवनात अहंतेपोटी केलेला प्रवास, ममतेपोटी केलेला प्रवास आणि वासनेपोटी केलेला प्रवास कोण्याही जीवाला देवाच्या गावात नेत नाही. त्यावेळेला एकच गाव शिल्लक राहतं, ते म्हणजे काळाचं. सर्व सुखाची आशा जन्म गेला, माया
अशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशाक्ष, हा हिंडता शब्द मला इथं महत्वाचा आहे. हिंडता हिंडता फिरता फिरता या मनाचा प्रवास करता करता आम्हाला कळालं सुद्धा नाही आम्ही किती लांब आलो. मनाचा प्रवास मनुष्याला खूप लांबवर घेऊन जातो आणि तिथं पदरात काही मिळत नाही, काही नाही. तुम्हाला क्षणभर वळवलेलं मन काय प्रताप करू शकतं याचं उत्तम उदाहरणच द्यायचं झालं तर थोडा वेळ महाभारताकडे जावं लागेल. उत्तम उदाहरण आहेत महाभारतात. एक महाभारतातलं प्रसिद्ध उदाहरण आहे. तुम्ही बोर नाही नव झाले, मला हात दाखवा तुम्ही जेव्हा जेव्हा कंटाळाल तेव्हा. काळजी करू नका. पांडव अज्ञातवासात आहे आणि त्या अज्ञातवासामध्ये पांडवांचा प्रवास चाललेला आहे. त्या प्रवासाच्या दरम्यान भीमाच्या नजरेला एक जांभळाचं झाड दिसलं दुरूनच. तेव्हा लय आनंद झाला महाराज. भीमाला खाण्याचा आनंद. ते जांभूळ पाहिल्यावर अरे म्हणे सुंदर जांभळाचं झाड आहे, चला. वाऱ्याच्या वेगात भीम महाराज पळत आले आणि खालून जांभळाचं झाड दिसलं होतं, त्या जांभळाला फळ दिसलं होतं. सरा वरती त्या जांभळाच्या झाडावर चढले आणि खालून जमिनीवर दिसलेलं ते जांभूळ भीम महाराजांनी तोडलं. खाली आले. पण खाली येऊन त्यांना अशी आठवण झाली की आपल्या भावंडांना, आपल्या बायकोला आपण काही फळं जांभळाची नेली पाहिजे. एकटं खाणं हा धर्म नाही, हे अप्पलपोट्याचं काम आहे. एकटं कसं खायचं? अरे घासातला घास भावाला देणं, घासातला घास पत्नीला देणं, आपल्या परिवाराला वाटून खाणं ही संस्कृती आहे. विनाकारण विकृतीचं आपण कसं जीवन जगायचं? मग आता काय करायचं? पुन्हा झाडाकडे वरती पाहिलं. मुगगावकर झाड लय मोठं होतं ते, पण फळ एकच होतं त्याला. भीम महाराज म्हटले आश्चर्य, एवढं मोठं झाड आणि एकच फळ कसं आहे बुवा? फळ का नाही या झाडाला? एवढे तर कोणी तोडून नेऊ शकत नाही, काहीतरी असलं पाहिजे. समोरच एक महान साधू तपश्चर्याला बसलेले होते. अशीच आपली गुफा आणि गुफेच्या पायथ्याशी त्यांची तपश्चर्या चालू. त्या तपश्चर्येत स्वतः भीम महाराज त्यांच्याजवळ गेले आणि विचारलं, बाबा क्षमा करा मी तुम्हाला त्रास देतोय, पण या झाडाला एकच फळ आहे हो. मला माझ्या बायकोला, माझ्या भावंडांना फळं न्यायची, या झाडाला फळ का नाही? त्या महात्म्याने पाहिलं डोळे उघडून आणि सांगितलं, भीमा अगोदर तर त्या झाडाला फळच येत नव्हती. मी 12 वर्ष तपश्चर्येला बसलो आणि त्या झाडाला आत्ता कुठं फळ आलं? द्वादशीचं 12 वर्षाचं उपवासाचं पारणं मी ते जांभळाचं फळ खाऊन सोडणार होतो आणि नेमकं तू ते फळ तोडलं. आता मी खायचं काय? पण हरकत नाही, तू तोडलं. त्यालाही वाईट वाटलं महाराज. तो म्हणजे गड्या भूकही नव्हती, खायची इच्छा झाली म्हणून जांभूळ तोडलं, पण हे या साधूच्या पोटात जाणार आहे. अरे काय वाईट करून बसलो, हे काय गरज होती? दुर्बुद्धी सुचली. अरे राम 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 राम. आता करता काय? आता फळ तोडणं सोपं आहे, चिटकवणं सोपं आहे का? होते घटस्फोट घेणं फार सोपं आहे. यजुर्वेंद्र चहलचाही झाला परवा. पोटगी दिली, पैसे दिले, घटस्फोट. पण दुसरं करणं इथं शिंगलवाले हैराण आहे. सोपं आहे का ते? भीमाला वाईट वाटलं, करावं काय? तू एक काम कर भीमा, तुझी इच्छा आहे का फळ झाडाला चिटकलं पाहिजे? 100% इच्छा आहे. ठेव जमिनीवर फळ. हे घे गंगेचं पाणी. हातात गंगामाईचं पाणी घेतलं आणि तीर्थाने संकल्प सोडला. ओम पूर्णमद पूर्णमिद पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते असारे संसारे विषय विषसंगा कुलदिया क्षणार्धम क्षेमार्धम पिबद शुकगाथा तुलसुदाम. किमर्थम व्यर्थम भो, माझ्याकडून चुक्या झाल्या असतील, अपराध झाले असतील, त्या अपराध तुम्ही क्षमा करा आणि माझा संकल्प सिद्धीला न्या, पूर्णतेला न्या. तुम्ही एक काम करा, मला हे फळ झाडाला चिटकवून द्या, मी माझं सगळं पुण्य दान करतो. असा संकल्प सोडला ते. संकल्प सोडता बरोबर तुम्हाला आश्चर्य वाटेल, अहो जांभूळ 2 हात चटकन वर आलं. 2 हात. भीमाला आनंद झाला.
तो म्हणे जातं गड्या ही सुनीता विल्यम सारखं वरती आता हळूहळू हळू, पण ती वरती जाई ना, 2च हात वरती आलं. ते साधूला विचारलं, बाबा ही वरती का जात नाही? अरे म्हणे पुण्य सरलं तुझं, तेवढंच पुण्य होतं तुझ्याकडं, आता कोणाकडून पुण्य घे तेव्हा ते फळ वरती जाईल. अरे बापरे, असंही म्हणता? हो. नकुला दिलं, सहदेवा दिलं, अर्जुना दिलं, धर्मराजा दिलं, 4ही भावांनी भीमाला पुण्य दिलं. 5 भावांच्या पुण्याईच्या जोरावर ते जांभूळ 10 हात वरती आलं, पण अजून 2 हात फांदी पुढं होती, वर होती 2 हात फांदी. का म्हटले, आता आमची बायको आहे, देईल का ती? ते काय न द्यायला 1500 रुपये का? पुण्य ती जीव देईन, पण 1500 नाही देणार, पुण्य देईल ती. द्रौपदी दे पुण्य. ती म्हणे, अगोदर माझ्याकडे लक्ष दिलं असतं तर 5 भावांचं डिपॉझिट वाचलं असतं. 5 पतीची सेवा करणारी पतिव्रता नारी मी, पण तुमचा विश्वास नाही ना माझ्यावर. सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाही का? ते म्हणत, आता जाऊ दे, भरोशाचं देऊन टाक लवकर, भाषण देऊ नको, पुण्य दे. तिनं संकल्प सोडला मुगगावकर की सगळं पुण्य माझ्या नवऱ्यानं केलेल्या चुकीला मी दान करते. फळ झालेलं चिटकलं पाहिजे. जी नवऱ्याच्या अपमानात, जी नवऱ्याच्या गरिबीत आणि जी नवऱ्याच्या आजारपणात सोबत आहे, तिला मानणार हा देश आहे. आजारपण आलं, गरिबी आली न अपमान झाला की जी मालकाला सोडून निघून जाते, तिला नाही मारा. अपमान नाही सहन होत पत्नीला, नाही. काही काही तर इथून तिथं जातात त्याचा अपमान करायला. माहेरात अख्खा अपमान ज्या बाया नवऱ्याचं ऊन माहेरात करतात. परमपती तू म्हणतो तू किती उपवास कर, तुला काय या उपवासाचं फळ मिळणार नाही. 3 तास देवपूजा करून राहिली ना, घरातला देव शेतात उपवाशी चालला म्हटल्यावर 9 दिवस नवरात्रीचे उपवास करताना रागानं सासूपुढं ताट लुटून राहिली म्हणजे किती भक्ती इमानदारी येते. याच्या पुण्याची गणना नेमकी करा कोणा? आता प्रामाणिकताच नाही राहिली हो. कामासारखा परमार्थ झाला. म्हणजे निंताना एखादी बाई पुढे गेली तर मागून तिले पुढे जाणारी मागची खळा मारते. तो न उधळ घेतलं काय? या खळा मारणारीची तर वाट पाहून राहिला देव. तू ये, तू गच्ची दाबतो मी आली की, फक्त तू ये एक दिवस. काय तिनं दान केलं महाराज सगळं पुण्य. किती हात वरती यायला पाहिजे होतो जांभूळ? फक्त 2 हात. पण मुगगावकर द्रौपदीने संकल्प सोडता बरोबर जांभूळ 2 हात वर आलं नाही, 10 हात खाली आलं. आता रडली ती, टासनी पडली तरी आवाज येईल इतकी भयान शांतता त्या जंगलात. राम 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 झालंच कसं म्हणे गड्या. 5 पांडव पुढं, एकटी द्रौपदी माग पडली. नारद महर्षी आले पण तिला विचारता, रडते का? ते म्हणे, पुण्य नाही माझ्या पदरात, काय करू? रडू नाही तर काय करू? अगं म्हणे वेडे, तुझ्या पदरात पुण्य नाही म्हणून आता रडण्याची वेळ परी गेली, याचा सेन करे, गेलं तुझं पुण्य. पण ती म्हणे, महाराज मी 5 पतीची सेवा केली आहे जीवाभावानं, पुण्य पाहिजे होतं माझ्या पदरात. माझं पुण्य गेलं कुठं, गेलं कधी, त्याचं उत्तर मला द्या. तू चांगली सेवा केली ग 5 मालकांची द्रौपदी. फक्त एकदा सूर्य पुत्र कर्ण तू रथात बसलेला पाहला आणि त्या रथाच्या दिशेनं तू तुझी मान वळवली. द्रौपदी, तुझी वळालेली मान मनासहित वळाली होती. ज्या वेळेला पती सेवेतून, गुरुसेवेतून, संत सेवेतून आणि प्रभुनिष्ठ जीवनातून क्षणभर मान मनासहित वळते, त्यावेळेला आयुष्यभर केलेल्या पुण्याईचा समाप्त दिवस होऊन जातो. पुण्य पदरात शिल्लक राहत नाही. जर रात्रंदिवस तुमची माझी मन प्रपंचात आहे तर आपलं पुण्य कधी गोळा व्हावं? क्षणभर मन हल्लं तर पुण्य संपत.
आणि रात्रंदिवस जिथे मन थांबतच नाही तिथं पुण्य व्हायचं कधी, ही काळजी तुम्हाला मला जरी नसली मुगगावकर तरी माझ्या जगद्गुरु श्री तुकोबारायांना जरूर आहे. म्हणून तर इथल्या उपस्थित समाजाला तुकोबारायांचा आग्रह आहे, तुम्ही जर सुज्ञ हिंदुस्थानाचे नागरिक असाल तर पहिलं काम करा, उद्यापासून तुमच्या मनाची वाटप थांबवा. अभंगाचं पहिलं चरण. नये वाटो मनाय रे, नये वाटो मनाचा प्रवास करू नका, वाटप करू नका. जेव्हा त्याची वाटप होईल तेव्हा जगायला त्रास होईल. कीर्तनात बसलेल्या तरुण मुलींनी, तरुण मुलांनी रोज हे प्रमाण म्हणा. जेव्हा 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 तुम्हाला तुमच्या बापाचा अपमान करायची इच्छा होते, जेव्हा वेळोवेळी तुमच्या वडिलांच्या विरोधात जाऊन काहीतरी भूमिका घरात तुमच्या बापाला वेदना होतील, इतकं घरात चुकीचं वागण्याकरता तुमच्या बापाची मान शर्मेनं खाली जाईल, इतकं चुकीचं वागण्याची इच्छा होईल, तेव्हा म्हणा नये वाटो मन. मनाला सांगा प्रवास करू नको बाबा. जेव्हा वडिलांच्या विरोधात मुलीला जायची इच्छा होईल तेव्हा कीर्तनात बसलेल्या मुलींनी प्रमाण म्हणा नये वाटो मन. जेव्हा तुमच्यामुळं तुमच्या सासरचं घर उद्ध्वस्त होईल त्यावेळेला तुमच्या माहेरीचं आठवण करा आणि म्हणा मी जर हे घर उद्ध्वस्त केलं तर एक घर माझं माझ्या माहेरात आहे भावाचं, तेही कधी काळी उद्ध्वस्त व्हायला उशीर लागणार नाही. नये वाटो मन. रोज प्रत्येकानं हे प्रमाण जर म्हटलं तर तुकोबारे आपला सांभाळ करतील महाराज. मनाचा प्रवास थांबावा अशी जर तुमची माझी इच्छा असेल तर आपण रोज हे उदात्त हेतून प्रमाण म्हटलं पाहिजे. नये वाटो मन काही न देखावे ते भिन्न. काय तुकोबाऱ्यांनी सूत्र आणून दिलं की मनाची प्रवास, मनाची वाटप केली का तुम्हाला त्रास होणार म्हणजे होणार. संतांच्या वाङ्मयातली आश्चर्यचकित करणारी संत जीवनातली प्रज्ञा आहे की तुकोबार आहे ना, ती विशेषतेनं अनुभूतीला येते. तुकोबार आहे आपल्याला आजूबाजूला जाऊ देत नाही महाराज. बसलेल्या लोकांना माझी प्रार्थना आहे, तुम्हाला जर तुमचं जीवन सुरळीत चालावं असं वाटत असेल तर तुम्ही रोज थोडा वेळ गाथेला द्या, थोडा वेळ ज्ञानेश्वरीला द्या. मनाचा प्रवास करता करता लोक फार लांब गेले. काय लागतं मनाचा प्रवास व्हायला? प्रपंचात मनाचा प्रवास व्हायला काही कारण लागतं का? अहो संक्रांतीचा सण आला, नवरा बायकोच्या गप्पा चालू झाल्या. काय बनवायचं आता? ती बाई म्हणजे लाडू बनवले. किती बनवले? पहा किती सामान्य फलकट गोष्ट आहे प्रपंचातली. लाडू बनवले. कोणते?
आता संक्रांतीला तिळाचे किती लाडू बनवले ग? ती म्हणे 5. तो म्हणे 5च कसे बनवले? एक तर 6 बनवायचे, नाही तर 4 तरी बनवायचे. 5 बनवल्यावर त्याची वाटप कशी होईल? बायको म्हटली अहो तुम्ही 2 खा, मी 3 खाते, झाले वाटप. तो म्हणे येडी झाली का तू? मी 3 खाईल, तुला 2 खावे लागतील. आता ती बाई खतरनाक होती, पाठवते तालुक्यातली. ती म्हणे एकदम मी सहजासहजी हार मानणार नाही, तुम्हाला 2 खावी लागतील, मी 3 खाईल. म्हटलं लाडू माझे, सगळं कमाई माझी, 3 खाते म्हणते, आण रे दांड का, मी 3 खाईल आणि तू 2 खाईल. ती म्हणे मी काही कमकोत घरातली नाही, मी 3 खाणार, तुम्ही 2. वाढला ना वाद, चिल्लर गोष्टीवरून वाद वाढला, भांडण इतकं विकोपाला गेलं. तो म्हणे एक काम करू, जो पहिल्यांदा बोलीन तो 2 खाईल आणि जो बोलणार नाही तो 3 खाईल. बसले भाऊ उपाशी तापाशी. 9 वाजले, 10 वाजले, 10:30 वाजले, तरी कोणी काही बोलत नव्हतं. पोटात भूक मावत नाही, लाडू नुसते तोंडापुढं 5. जाऊ द्या म्हातारं म्हणे, ही माघार घेत नाही तर आपणच कशाला घ्यायची. राहिले झोपून दोघी. सकाळचे 9 वाजले तरी कोणी दार उघडत नव्हतं. एक बाहेरून माणूस आला. तो म्हणे हे बाई सकाळी 5 ला उठते, आज 9 वाजून राहिले तरी ही म्हातारी उठत नाही. अरे झालं काय? त्यानं आवाज दिला, तिरमक, ए तिरमक. नाव बरं आहे की बदलू? बरं आहे ना? तिरमक भाऊ बदलू का? नाही ना, ते रेडीमेड दुकान आहे, एखाद्याच्या अंगात फेस बसायचं. पण ते उभे बरं का, ते आवाजच देत नव्हते. कारण आवाज दिला तर तुम्ही बोर झाले का हो? मी घरी जाऊ का हो? मग बोला ना हो. आवाज दिला तर 2. तो म्हणे झालं काय गड्या? त्यानं मावशीला आवाज दिला, सखे, ए सखे, अगं मावशी दार उघड ग. ती म्हणे जा, हाच बोलत नाही, मी घेऊ मनावर, आग लागली म्हणे. त्यानं दार ढकललं व आणि आत गेला. दोघे पडलेले, शांत एकदम. लाडू पाहिले त्यानं. तो म्हणे खूप लाडू चांगले, पण आता हे झोपलेले ना, आपण खाणं बरं वाटत नाही. म्हातार बारीक डोळ्यानं पाहतच होतं. लाडू उचलला की मेला म्हणे तू, त्याच्यासाठी सगळा आटापिटा चालू आहे, तू लाडूला हातच लाव फक्त. तिरमकला असं हलवला, ते नुसतं हलायचं, बोलायचं नाही. झालं काय म्हणे याला? मावशीला हलवलं. त्याला वाटलं गडे दोन्ही गेले रे आता. त्याने दिली ना आरोडी. अरे ऐकलं का? अरे पाहुणे बुडाबुडी गेले, दोन्ही गेले, म्हातारा म्हातारी. गाव गोळा झालं. पण गाव गोळा झालं म्हणजे 5 माणसं गोळा झाली गावातली, जवळजवळची 5 घरची 5 माणसं आली. तेवढ्यातच गाव वस्तीवर राहणारे, शेतात राहणारा समाज, त्यांना नातेवाईक नाही, कोणी मुलबाळ नाही. 5 माणसं गोळा झाले. म्हणत पायगडा एवढी संक्रांत बी खाल्ली नाही रे. ते गेले दोघी. त्यात एक जण म्हणे आता आपण 5 जण आहे, एक तिरडी झालेला. तिरडीच ना तुमच्याकडं? तिरडीच म्हणता का किडी म्हणता? नाही ते तिरडीच ना. त्याला टिटवं म्हणता आमच्याकडं, मळक्याला टिटवं म्हणता. तिरडी किती जण उचलता तुमच्याकडे तिरडी? 4. तो म्हणे एक तिरडी धरायला 4 जण पाहिजे. 2 धरायला किती लागतील? 8. पण तो म्हणे कडे इथं आपण माणसं 5 आणि प्रेत 2, तिरड्या 2 कशा धरायच्या? पण त्यात एक विद्वान माणूस होता, बहुतेक मुगगावचा असला पाहिजे तो. त्यानं डोकं चालवलं. तो म्हणे पा तुम्ही आमचं ऐका, एकच तिरडी बनवा, साईज थोडी वाढून घ्या, लंबी बनवा म्हणे जरा. एका तिरडीवर 2 ठेवू, 4 जण उचलू, एकाच्या हातात मडकं देऊ. केलं बो त्यांनी तसंच.
ते दोघंही झोपवले. निघाले. महाराजांनी प्रमाण दिलं या दृष्टांताचं. चालले स्मशानभूमीत, पण तरी कोणी काही बोलत नव्हतं बुवा. कारण बोललं तर हे ध्यानातच ठेवा तुम्ही, हे द्रौपद आहे दृष्टांताचं. बोललं तर दोन, कायच करा. स्मशानभूमीत गेले, लाकड वगैरे जमा केले, चिता रचली. ते चितेवर नवरा बायकोला ठेवलं. ते म्हणत ताटातूट करू नका कडे हो, सोबतच अग्नी टाक द्या. तरी कोणी काही बोलत नाही. म्हातार म्हणतं गड्या, बोललं जर नाही ना समजा आता हे काही पेटवल्याशिवाय घरी जायचे नाही म्हणे. आता त्यांनी टेंबा पेटवला आणि गोल फिरायला लागली. म्हातारा म्हणे माघार घेतलेलीच बरी गड्या आहे ना, तर थोड्यानं जाईल, लाडूही जातील, जग नाही जाईल. म्हातारा उठून बसलं आणि तिला म्हणतो, तुझ्या तू 3 खा, मी 2 खातो, जाऊ दे बाबा. तिथं किती माणसं होते? 5. त्याला वाटलं आता हे गोंद झाले होत. हा सांगतोय बायकोला, तू 3 मी 2. ते म्हणत 1 2 3 सोम्या 4 माद्या 5. माद्या चल. अरे माणसं 5 खाणाऱ्यांची संख्या 5. जो पळ सुटले घरी 6 महिने उठले नाही. त्यांना दिवसही स्मशानभूमी दिसायची. अरे महाराज म्हटले, तूच नाही रे, या स्मशानभूमीत मनाचा प्रवास करता करता फलकट भांडता भांडता माणसं संपले. आजा मेला पण जा मेला, बाप मसना गेला. आता मेला पंता मेला, बाप मसना गेला. आता मेला पंता मेला, बाप मसना गेला. कथले कथना तो बंधू रोही तैसा झाला. तो बंधू रोही तैसा झाला. उठा पंजा सगळे गेले. देखत देखत नातो पंतो तोही तैसाची झाला. अरे काय वेळा करतोय वेड्या, तू तुझ्या पूर्वजांसारखा होऊ नको. विधी पुरते कारण बहुवारावे वचन. तुला जर खरंच यथोचित सुख मिळवायचं असेल तर बाह्य चक्षुने जग पाहू नको. काही न देखावे ते भिन्न, काही पाहू नको. मनाचा प्रवास थांबव. कुठं थांबव? तरी सहजे मन कोंडले, अर्धईची असेल उगले. जैसे करचरणी मोडले, परिवरून संडे. हातपाय मोडलेल्या माणसाला जसा जगाचा प्रवास शक्य नसतो, तसा अंतःकरणात भगवंत साठवलेल्याला मनाचा प्रवास शक्य नसतो. म्हणून तुला जर मनाचा प्रवास थांबवायचा असेल तर तू एक काम कर. तो कुठं थांबव? अभंगाचं दुसरं पाय विठोबाचे चित्ते, 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 पाय विठोबाचे
असो द्यावे दिवस रात्री. काय तुकोबरांची भाषा आहे. रात्रंदिवस भगवान परमात्म्याची चरण कमल अंतःकरणामध्ये साठवा. तुम्हाला तो जगात मनाचा प्रवास होऊन देणार नाही. आपल्याला जर काळजी असेल तर जगाचा प्रवास थांबावा असं वाटलं की तो भगवंताच्या चरणाजवळ थांबावा. इथं काय लागतं, फक्त प्रवास थांबवण्याकरता यावं लागतं. या भगवान महादेवाला तुम्ही बिलवदळ जरी घेऊन आले नाही, ते बिलवदळ जरी देता आलं नाही, तरी फक्त दर्यात येताना अहो एक निरगुडीचं पान जरी वाहलं, तुम्ही म्हटलं की देवा बेल नाही आणता आला रे आज, या पानालाच बेल समज. नुसतं बेल नाही, सुवर्णाची बेल समजून त्या बेलीचा त्या पानाचा स्वीकार करेल का? एक बेल दळ चंदनाक्षरा, एक बेल दळ चंदनाक्षरा, अर्थाचं प्रमाण आहे ते की एका बेलाचं महत्व त्या अभंगामध्ये सांगितलंय. पण समजा बेलच देता आलं नाही, पान वाहलं पान, कोणतंही झाडाचं निरगोळीचं आणा हो, फक्त म्हणा याला बेल म्हणशील का? हा इतका कृपाळू देव आहे महाराज भगवान महादेव. ते बाबा म्हणतील अरे बेल नाही, मी सुवर्णाची बेल समजतो तुझ्या निरगुडीच्या पानाला. फक्त अंतःकरणात प्रभू चरण ठसावलेले असले पाहिजे. नाही तर तुम्ही सोन्याच्या वस्तू घेऊन जा आणि फक्त देखाव्यात न्या, काही उपयोग नाही. जगातलं सगळ्यात स्वस्त साधन, कुठलीच साधन सामुग्री बाहेरून आणावी लागत नाही, असा एकमेव देव आहे. पाणी आणि बिलवदळ द्या, बिलपत्र द्या आणि पाणी द्या, संपलं, झाली पूजा. काय लागतं भगवान मा आशुतोष देवाचं नाव आहे, लवकर तृप्त होणारी देवता आहे. पण ती मनाचा प्रवास थांबवून पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवस राती. काव पण आमच्यावर काही संकट आलं नाही का कुळती, कोणा येव हरिभक्ती. शरण यायचं नाही कोणाला, यायचं असेल शरण तर आपल्या भक्ती मातेला यायचं, आपल्या आईला यायचं. भक्ती ही आपली आई आहे, आपली माऊली आहे. माता भक्ती भेटली बळवंट असं म्हटलंय. कोणाला काय शरण यायचं? अहो शरण एकदा भक्ती मातेला आलो की सगळ्या प्रकरणाचा खुलासा लागतोच. तुम्ही सुरदासांचं त्या सजनाचं चरित्र वाचा. सजन कसं आहे, पंढरपूरला जशा दिंड्या जाता, प्रसंग मोठा आहे, मी छोटंसं करून सांगतो, अगदी वेळेची मर्यादा थोडी माझ्याकडं काय देणं 15 मिनिट आहे. पंढरपूरला जशा दिंड्या जातात तशा जगन्नाथपुरीला दिंड्या निघाल्या आणि त्या दिंडीमध्ये मुक्काम दर मुक्काम, मजल दर मजल. तुमचा बीड जिल्हा येतो ना,
तुम्हाला माहिती आहे का मुक्ताबाईचा पालखी सोहळा तुमच्या जिल्ह्यातून जातो 2 दिवस मुक्ताबाई बीडला मुक्कामी असतात. किती किलोमीटर आहे तुम्हाला बीड? काही नाही ना मग तुम्ही येत जा ना एक दिवस दर्शनाला. सगळ्या लेकरा बाकरांना घेऊन येत जा. हाकेच्या अंतरावर मुक्ताबाई येतात. इथून 450 किलोमीटर मुक्ताईनगरला गेल्यापेक्षा जवळ या ना इथं. हो पालखी सोहळा मुक्ताबाईचा कधी निघतो त्याची माहिती घ्या. टेलिव्हिजनला सोशल मीडियाला मिळते. 2 दिवस संत मुक्कामी असतात मुक्ताबाई. 2-4 पावलं जर तुम्ही बीड पर्यंत मुक्ताबाई बरोबर टाकत आले तर संकट काळामध्ये त्याच मुक्ताबाई हजारो पावलं टाकत तुमच्या मदतीला तुमच्याकडे धावून येतील. इतकं कृपेचं दैवत आहे ते. आवर्जून या, मुलाबाळांना घेऊन या. चाला 2 दिवस सोबत. तसं पूर्ण वेळ चाला, नाही जमलं 2 दिवस चाला, दिवस चाला, अर्धा दिवस चाला, 5 पावलं टाका. पंढरीच्या लागा वाटे सखा भेटे विठ्ठल. फक्त लागा वाटेला तरी देव भेटेल तुम्हाला. मुक्ताबाई चतुर्वेदा जो जप करील सदा तो जाईल मोक्षपदा सायुज्य संपदा पावेल. इतकी ताकद आहे मुक्ताबाईच्या भजनात. त्या मुक्ताबाईची पद्धत अशी आहे दिंडीची सोहळ्याची. आम्ही बीडला पोहोचलो की तिथं वारकऱ्यांची वाटप होते. 2 वारकरी यांच्या घरी, 2 त्यांच्या घरी, 2 यांच्या घरी अशी वाटप होते. सजन महाराज रोज चालायचे जगन्नाथपुरीला जाताना. दिंडी एका गावला मुक्कामाला गेली आणि तिथं एक व्यक्ती आला. तर म्हटलं महाराज माझ्या घरी तुम्ही विश्रांतीला चला, 2 घास जेवण करा, आराम करा, पाट काकड्याला निघून या. बरं बरं चल बाबा तुझ्या घरी. आग्रह आला. महाराज तो बेळेस पडला. महाराज गेले, 2 घास जेवण घेतलं. त्यांना झोप येत होती, पडले ते. चालल्यावर माणसाला झोप लागते. भोकना मागे चबानावर नींदना मागे बिछाना. ज्या बाईच्या हातात दिवसभर रिमोट आहे तिला रात्री नीट झोप येत नाही. ते म्हणते मुझे नींद नाही, मुझे चैन नाही. मग तू कांदे लावेली जरा, 3 दिवस झोपशील तू. तुला उठायला इंजेक्शन देणं पडेल. कष्ट माणसाला झोपवता. एकदा गावातून फक्त पायदल इथं या आणि इथून पायी घरी जा. तुम्हाला जर झोप नाही लागली तर आपलं नाव बदलून ठेव जा. घरातल्या घरात कशी झोप यायची? काही कष्ट लागतील ना झोपेला. झोपले सजन महाराज. 12-12:30 त्या घराची मालकीन उठली, दार उघडलं आणि सजन महाराजांकडे आली. ती म्हटली महाराज उठा. तुम्ही घरात आले तेव्हापासूनच माझा डोळा तुमच्यावर होता, तुम्ही माझा स्वीकार करा. ते म्हटले अगं वेडे, तुझा नवरा घरात झोपलाय, तुला लाज वाटते काही? कोण तुला पतिव्रता स्त्री म्हणेल? जा. ती म्हणे माझ्या नवऱ्याची भीती आहे तुम्हाला? आहेत. ती आत गेली, पलंगाखाली ठेवलेला कोयता काढला आणि सजन महाराजांना आवाज देऊन कोयता मानेवर घातला. मुंडकच तोडून टाकलं नवऱ्याचं. रक्ताचा पाट व्हायला लागला. महाराज सजन महाराजांकडे आली. आता गेला नवरा, आता माझा स्वीकार करा. लटलट लटलट कापत होते सजन महाराज. अरे शरीराची भूक भागवण्याकरता जी बाई आपल्या कपाळावरचं पवित्र कुंकू पुसू शकते तिच्यासारखी नालायक बाई या जगात आहे कोणती दुसरी? आग लाव तुझ्या सौंदर्याला. आम्ही मात्र इथं थांबणार नाही. तिला वाटलं हाही जातो म्हणतोय आणि नवराही मारून टाकला. आता आपल्याला जगात लाजीरवान व्हावं लागेल. तिनं तिची भूमिका बदलली आणि ती बाहेर आली. आरडाओरड सुरू केली. गाव गोळा केलं. महाराज रडायला लागली सजन महाराज. ते मला संपलो गड्या. आता काही खरं नाही. ही नास्तिक स्त्री आहे. भूमिका बदलली, अपराध स्वीकारत नाही. चुकीची माणसं ती समोरच्यालाच अपराधाच्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतात. नाही स्वीकारत काही काही निर्दयी माणसं अपराध. नाहीच नाही म्हणता आमची चुकीच नाही. अरे पण ये सब झूठों की अदालत है पगले. यहाँ निर्दोष को भी सजा मिलती है, दोषी को भी मुक्ति मिलती है. भगवान की दरबार में देर है, अंधेर नहीं. वहां किसी निर्दोष को कभी मुक्ति मिलती नहीं और किसी दोषी को मुक्ति मिलती नहीं और निर्दोष को कभी सजा मिलती नहीं. जो दोषी आहे ना कैचीत येणार म्हणजे येणार, गचकांड दबणार म्हणजे दबणार.
देवाचा न्याय मोठा कठीण असतो. त्याच्या काठीचा आवाजही येत नाही मारा, एवढं कठीण आहे भगवंताचं. जगाचा नाद करा, देवाचा काय करता. इथं चांगल्या चांगल्यांची जिरल्या. 7 कोटी घरं होती रावणाची, जळाली. अख्खी द्वारका सोन्याची होती देवाची, बुडाली. एकाचं सोनं जळालं आणि एकाचं बुडालं. तुमच्या माझ्या चैनी बिनी अंगठ्या बिंगठ्या कुठं चमकवता तिकडं. काय चालणार आहे, नाही चालत तिथं. अपराध माणसं स्वीकारत नाही, चुकी माणसं पचवत नाही. चला, सगळ्या लोकांनी पकडलं, खूप मारलं सजन महाराजांना. राजाकडे नेलं. राजानं सांगितलं यानं अशी चुकी केली, कर रे हात पुढं. हात पुढं केला, हातच तोडून टाकला महाराज सजनाचा. रडत होते ते. अरे राम 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 राम, काही झाले आता, हात तोडला. अरे बापरे, आता भजन कसं करायचं. पण एवढी वारी करू आणि आपला जीव देऊन टाकू. ते म्हणून जिवंत जर राहायचं नाही. कोण अपमान पचवेल रोज. तिथं समुद्र आहे, समुद्रात जीव देऊन टाकू जगन्नाथपुरीला. दुसऱ्या दिवशी ती जवळ चालू देत नव्हती दिंडीतले. मागवा, पाप केलं वाटते काही त्याच्याशिवाय होत नाही. पाप केलं वाटते काही त्याच्याशिवाय होत नाही. बोलता 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 प्रवास करता करता त्यांचा प्रवास चाललेला. पण त्रास होत होता. घरी कोणाच्या जायचे नाही, रोडला झोपायचं. कोणी फळ दिलं तर खायचं, पाणी रस्त्याला भेटलं तर प्यायचं. मुक्काम नाही कोणाकडं. मारुतीरायाच्या मंदिरात झोपायचे. रोज होणारा अपमान पाहला. भगवंतानं रथ पाठवला आणि तो रथ घेऊन स्वतः दूत आले. त्या दिंडीत येऊन विचारलं की सजन नावाचं कोणी वारकरी आहे का. ते म्हणत आहे, पण नालायक माणूस आहे, आम्ही दिंडीतून काढून दिला. बोलू नका रे म्हणे. माणूस कुठे. ते मागे त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना रथात बसवलं. तुम्हाला भगवान जगन्नाथाचं बोलावं नाही. रथात बसले, रडत रडत भगवान जगन्नाथाच्या दरबारात गेले. आणि पुढं देवाच्या जाऊन दर्शन घेऊन फक्त विचारलं, देवा मी मरणार आहे, पण प्रश्नाचं उत्तर दे. तू रथात बसवणारा आहेस की हात तोडणार आहे. हात तोडणार तुला म्हणावं की रथात बसवणारा तुला म्हणावं. तू या दोघी भूमिकांमधला नेमका आहे कोणता. भगवंताने सांगितलं, सजन रथात बसवणारही मीच आहे गड्या, आणि हात तोडणारही मीच आहे. अरे हात तोडला हे तुझं कर्म आहे. एकदा तू चौकात उभा आहे, तुझ्या समोरून गाय पुढं पडते. गाय पुढं कसाब माग, गाय पुढं कसाब माग. कसाब गाईच्या माग पळता 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 त्या कसाबाला त्या गाईला मारायचं होतं. तुझ्या समोरून गाय पळत गेली. त्यानं तुला येऊन विचारलं गाय कुठे. तुला माहिती नाही हा कसाब आहे. तो बोलला नाही सजन, पण हात दाखवला. या हाताच्या दिशेनं कसाब गेला. गाय पकडली, मारली. तुझ्या हातामुळं गाईला मारावं लागलं, म्हणून तुझा हात तोडला कसा सजन. बर 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 देवा. अरे हात तोडला जाऊ दे, पण त्या बाईनं तिचा नवरा मारला ना, त्याचं काय. मारू दे, मारला तर सजन. बाईनं नवरा नाही, अरे मेलेल्या गायीनं कसाब मारला. केले कर्म झाले, त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. हंबरडा भरून आला, टाहो फोडला. सजन महाराजांनी धन्य आहे देवा, वा रे वा जगन्नाथा, अनाथाचा नाथ जनार्दन. काय उपकार केले परमेश्वरा. बरं झालं गड्या, ये माझ्या मांडीवर बैस. नाही नाही देवा, ये रे सजन. मांडीवर बसवलं. किती वेळ बस, जोपर्यंत ती दिंडी येत नाही तोवर बैस. ते सगळे वारकरी आले आणि त्यांनी पाहिलं सजन तो मांडीवर आहे. अ देवा, त्याला उतरव. तुम्हाला माझं दर्शन घ्यायचं का. परमात्मा म्हटले हो. अगोदर सजनच्या पायावर डोकं ठेवा, नाक घासून माफी मागा, तेव्हा माझं दर्शन तुम्हाला होईल. अरे तुम्ही ठरवणार का अपराधी कोण. तुम्ही ठरवणार का इथं चांगला कोण आणि वाईट कोण. त्या सजनचीच भक्ती उत्तम आहे. सगळे वारकरी सजन जवळ आले. सजन इतकं धाडस करून भगवंतापर्यंत आला कसा. त्या सजन महाराजांनी दिलेलं उत्तर आहे, ये ओ हरी भक्ती. मी माझ्या भक्ती आईला शरण आलो, आणि जो भक्ती मातेला शरण येतो त्याला एक दिवस भगवंताचा प्रसाद मिळाल्याशिवाय राहत नाही. आपल्याला ईश्वराचा प्रसाद मिळावा अशी अपेक्षा असेल तर ये ओ हरी भक्ती
पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवस राती विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बोला कुंडली विठोबा रखुमाई बोला 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई चला लवकर विठोबा खाली बसून घे. ओ महिला खाली. मंडळी पुरुष मंडळी खाली बसा. काय शिस्त वगैरे आहे की नाही तुम्हाला? ज्ञानेश्वर माऊली अरे खाली भजन बसा झालं ना, नाही खाली बसा ना. आपलं. बसा खाली 2 मिनिट. सगळ्यांच्या आवडीचं आहे तेवढं पिंगळा नावाची 2-3 ते काय असले ते प्रमाण म्हणतो. तुम्हाला पिंगळा ऐकल्याशिवाय काही कीर्तन झाल्यासारखं काही न वाटणार खाली बसून घ्या. खाली संतांचा ऐका. तुका म्हणे साई करील कृपेची विठाई. खाली बसून घ्या. साई म्हणजे सावली. बाकीचे खाली बसून घ्या. भगवंतानं आपल्यावर कृपेची सावली धरावी अशी अपेक्षा जर असेल तर आपण संतांच्या दिशेला चला. भगवंत आपल्याला सुखी केल्याशिवाय राहणार नाही. अन्यथा